तर सगळेजण आले आणि तुम्हाला एक आता आनंदाची बातमी सांगायची आहे की आपल्या शाळेमध्ये आज हास्यकवी येणार आहेत. हां, नुसते हास्याचे फवारे. तर आता थोड्याच वेळात ते त्यांचं आगमन होईल. तुम्हाला ते खळखळून हसवण्याचा प्रयत्न करतील. हां, आणि वर्गात शांतता ठेवायची, मस्त टाळ्या गिळ्या वाजवायच्या, हसायचं, प्रतिसाद द्यायचा. बरोबर आहे. प्रमुख पाहुण्याला थोडंसं नाराज करायचं नाही. झिंगुट्या, येऊ का गुरुजी? मायले हे हास्य कवी आहेत का काय? याच्याकडे पाहूनच हसू यायला लागले. कविता कवा सादर करतील? या 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 झिंगुट्या, तुला म्हणलं ना शांत बस. या 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 तुमच्या शाळेत हास्य कवी येणार आहेत म्हणून मग मी कविता ऐकायसाठी आलो. थोड्या कानानं ऐकू येत नाही, तोंडात दात नाही, पण कवितेची लय आवड पहिल्यापासून. हां, त्या मी कविता करायचो. कविता करण्याच्या नांदा 3 बायका सोडून गेल्या, पण कवितेचा नांद काही सुटला नाही. आता म्हातारपंच ऐकत असतो. हां, आता आम्हाला वर्ग सोडून जायची पाळी आली. बरं, पण अहो हे बाहेरच्यासाठी नव्हता कार्यक्रम. बरोबर, या आले तर बसा. हां, बसा बसा बसा. आता कवी येतीलच थोड्या वेळात. कुठं बसू? बसा आमच्या डोक्यावर. आता काय तिकडे मागं बसा, मागं त्या याच्या जागेवर बसा, झिंगुट्याच्या तिथं बसा. हो झिंगुट्या, जरा बाजून सरक बसू दे बापूले. इथं कशा आले सर? वक्ता कळकटला वाशी त्याच्या अंगाचा मथाराच्या. जा बसा, मागं जा. आता अवघ्या थोड्याच वेळात कवीची एंट्री होईल. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या, त्यांचं स्वागत करायचं आणि त्यांच्या कवितेला दाद द्यायची. बरं का? वा 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 असं म्हणायचं. नमस्कार सर, नमस्कार नमस्कार. या 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 कवी महोदय, या 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 आपलं स्वागत आहे. या. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी खळखळून हसवण्यासाठी आलेलो आहे. आणि माझं नाव आहे हास्यकवी. हां, माझं नावच आहे हास्यकवी, कारण माझे वडील फार मोठे कवी होते आणि त्यांनी त्याच्यामुळे माझं नाव हास्यकवी ठेवलं. आणि ते रागीट कवी होते आणि मी हास्यकवी आहे. तर मी तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करीन. हां, सर्वांनी टाळ्या वाजून सरांचं स्वागत करायचं आहे. जरा मोठ्यानं बोला, म्हणजे मला जरा ऐकू येत नाही, मला समजलं पाहिजे. ते मोठ्यानं बोलतात पण तुम्ही हळून बोला. माझ्या कानात थुका उडायला, माझ्या अंगावर कानात किर व्हायला लागलं. आरामानं बोला जरा. सर, हे पण तुमचे विद्यार्थी का? नाही, हे विद्यार्थी नाही. यांना कविता आवडतात म्हणून ते मुद्दाम त्यांना माहीत झालं की तुम्ही आपल्या शाळेत येऊन कवितेचा कार्यक्रम करणार आहेत, म्हणून ते मुद्दाम कविता ऐकण्यासाठी येत आहेत. हां, ते जगान पाणी पितात का त्याचा काय लोड घेऊ नका. तर मंडळी, कवितेला सुरुवात करण्यापूर्वी सध्याचा काळ जो आहे तो मोबाईलचा काळ आहे. आणि मोबाईलच्या काळामध्ये काय झालं, माणूस एवढा बिझी झालेला आहे की प्रत्येक गोष्ट त्याला गडबड झालेली आहे प्रत्येक गोष्टीची. आणि तुम्हाला म्हणून सांगतो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जेवढा मोबाईल कमी वापरता येईल तेवढा मोबाईलचा वापर कमी करा. आलं का लक्षात? अभ्यासावर जास्त भर द्या. आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यावर भर द्या. हां, आणि कुठल्याही असं मोबाईल वापरताना कुठलाही धार्मिक तेढ निर्माण होणार नाही. कुणाही जातीला, कुणाही धर्माला, कुणाबद्दलही अपशब्द आपण काढणार नाही याची खात्री ठेवा. कुणाचंही मन दुखणार नाही असं वागा. आलं का लक्षात? आणि होईतोवर मोबाईलचा वापर फक्त अभ्यासासाठी करा. होते काय माहिती का, तुम्हाला काही समज नसते आणि उगाच आपलं काही तुम्ही शेअर करता, काही पोस्ट करता. आलं का लक्षात? त्याच्यामुळं अभ्यास आणि अभ्यास. हां, आता तुम्हाला परवाची गोष्ट सांगतो. काय झालं, आमचे व्हॉट्सअपचे काही ग्रुप येतं, म्हणजे हे विनोद आहे आणि ते खरंच आहे. आमचे काही व्हॉट्सअपचे ग्रुप येतात. आता एका व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये एका आमच्या सहकार्याचा, म्हणजे त्या ग्रुपच्या मेंबरचा वाढदिवस होता. मग एकानं ती सुरुवात केली की हॅपी बर्थडे फलाने साहेब. मग बाकीच्याने सुद्धा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला सुरुवात केली आणि असे 10-20 मॅसेज वाढदिवसाचे झाले. मग काय झालं, त्या ग्रुपमधल्याच एकाचं मथार वारलं. मग त्या दुसऱ्यानं काय केलं, त्याच्या वडिलाला भावपूर्ण श्रद्धांजलीची पोस्ट टाकली. मग वाढदिवसाचे मॅसेज थांबले, लगेच भावपूर्ण श्रद्धांजलीचे मॅसेज सुरू झाले. भावपूर्ण श्रद्धांजली.
असे मेसेज सुरू झाले की लगेच 10-20 पोस्ट त्या भावपूर्ण श्रद्धांजलीच्या पडल्या. मग झालं काय की जे ग्रुपवर ॲक्टिव्ह नव्हतं, जे ऑफलाईन होतं, ऑनलाईन नव्हतं, ते आलं. त्याच्या ते गडबडीत लक्षात आलं नाही कोणाचा वाढदिवस आणि कोणाचा मृत्यू झाला. मग त्यानं काय केलं, ज्याचा मृत्यू झाला नाही, ज्याचा वाढदिवस होता त्याच्या शुभेच्छा टाकल्या. मग दुसरं आलं, त्यानं भावपूर्ण श्रद्धांजली टाकली. असं करता करता एकानं काय केलं, जे म्हातारे आजोबा वारले होते त्यांना शुभेच्छा देऊन टाकल्या आणि ज्याचा वाढदिवस होता त्याला भावपूर्ण श्रद्धांजली देऊन टाकली. मग असाच खेळ सुरू झाला. जे जिथं होतं त्याला मारून टाकलं, जे मेलेलं होतं त्याला जिथं करून टाकलं. खूप वेळ जे सुरू राहिला कार्यक्रम. मग एका जाणकाराच्या लक्षात आलं की अरे हे वेगळं व्हायलं की जे भावपूर्ण श्रद्धांजली आहे त्यांचा वाढदिवस आहे आणि ज्यांना आपण हॅपी बर्थडेच्या शुभेच्छा बाकीचे सदस्य देत आहेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली द्यायला पाहिजे. मग त्यांनी ते खाली तशी पोस्ट टाकली आणि मग नंतर ते पुन्हा बाकीच्यांनी दिलगिरी व्यक्त केली. असं होते गडबडीमध्ये. आता सुरुवातीला काय झालं, सुरुवातीलाच नुकतंच तुम्हाला सांगतो, फेसबुक मी ओपन केलं होतं आणि फेसबुक ओपन केल्याच्या नंतर काय झालं की फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायचो आपण, कोणी आपल्याला पाठवायचं, आपण कुणाला पाठवायचं. मग अशातच एक मला एका महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली. मी ती एक्सेप्ट केली. एक्सेप्ट केल्याच्या नंतर आम्ही दोघं मित्र झालो. मग मॅसेंजरमध्ये सुरू झाला कार्यक्रम, हाय हॅलो, जेवले का, झोपले का, असं. मग हळूहळू मैत्री झाली. मग बरेच दिवस चाललं आमचं असं बोलणं मॅसेंजरवर. पण एक दिवस ती महिला काय झालं, मार्केटमध्ये मला दिसली, बाजारात दिसल्याच्या नंतर मी त्या महिलेच्या जवळ गेलो आणि त्या महिलेला म्हणाला, हाय, ओळखलं का? ती महिला आश्चर्यचकित होऊन माझ्या तोंडाकडे पाहू लागली. मी म्हणलं काय झालं, ओळखलं नाही का? ती म्हणली नाही. अहो म्हणलं आपण फेसबुकवर रोज भेटतो, रोज बोलतो. ती महिला थोडी मागं सरकली आणि म्हणाली, मला काही माहीत नाही बाई, माझा मोबाईल माझे हेच वापरतात. तर असे जगताना वेगवेगळ्या प्रकारचे विनोद होत असतात. तर त्याच्यामुळे थोडंसं आपण ज्यावेळेस हे मोबाईल वापरतो त्यावेळेस थोडं सावधानतेने बाळगणं गरजेचं आहे. तर आता मूळ मुद्दा असा आहे की आपल्याला मूळ विषयाकडे वळायचं आहे आणि मी तुम्हाला काही हास्य कविता या ठिकाणी म्हणून दाखवतो, पहा तुम्हाला आवडतात का नाही. तर मुलांनो, सध्याचा काळ काय झालेला आहे माहिती आहे का? खतरनाक काळ झालेला आहे. खतरनाक म्हणजे कसा खतरनाक झालेला आहे की मुलीची संख्या कमी झालेली आहे. आता ज्याचा पावा त्याचा, ज्या पाहुण्याचा पावा त्या पाहुण्याचा फोन येते की बाबा आमचा मुलगा असा शिकलेला आहे, इतकी शेती आहे, असा व्यवसाय आहे आणि तुम्ही आमच्या मुलासाठी एक नवरी पहा. आता नवरी पाहाव कुठून, आलं का लक्षात? आणि परवा एक नवरदेव भेटला. म्हणला, सर म्हणला तुम्ही खूप हिंटा, म्हणला कवितेचे कार्यक्रम कराय, तर एखादी नवरी बघा. आणि त्यावर मी एक कविता केलेली आहे. कविता अशी आहे, मले नवरदेव करा, द्यानं बाबा मायावालं लग्न आता जमून, द्यानं बाबा मायावालं लग्न आता जमून, एकटं आता नाही राहिलं करमून. काही मांगलचे, काही पुढचे, सगळे नवरदेव झाले, माहीत अर्धे वय नाचण्यातच गेले. अरे पोरो, जरा टाळ्या गेलाय, वाजवा जरा टाळ्या गेलाय, म्हणजे त्याला मी थोडंसं असं उत्स्फूर्तपणे ते पण कविता सादर करतात. वा 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 वा, खूपच छान सर. नातेवाईकाले सांगून आलो पोरगी असन तर पहा, नातेवाईकाले सांगून आलो पोरगी असन तर पहा. बरेच जण म्हणले पाहुणं तुम्ही बिनगो राहा. आली एखादी नवरी तर लगेच तुम्हाला कळवतो, चिंता नका करू, तुमचं लग्न आम्ही जुळवतो. वाट पाहून गड्या उलटून गेलं वय, पाहुण्यानं बी लयच गड्या केली आहे काय. हुंडा नको, आंदण नको, कशी असन तर आणा. हुंडा नको, आंदण नको, कशी असन तर आणा. मायच्यान खरं सांगतो पाहुणे हो म्हणा. घोडी नका, बँड नका, मंदिरात हार टाकू. घोडी नका, बँड नका, मंदिरात हार टाकू. केस व्हायले पांढरे, कुठवर त्याले झाकू. स्वप्नामध्ये हल्ली रोज दिसून राहिली वरात. झालो बाबा अर्धा, पोचलो चाईच्या घरात. पाहुणे बुवा हात जोडून मनात विचार धरा, औंदा तरी मायचान मले नवरदेव करा, औंदा तरी मायचान मले नवरदेव करा. वा 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 वा, एक नंबर कविता सादर केली पाहुणे हो तुम्ही, एकच नंबर कविता सादर केली. काय झालं सध्याच्या काळात म्हणजे माहिती का, पोरीची संख्या झाली कमी
हा त्याच्यामुळं काय झालं, आता पोरी कमी झाल्यामुळं नवरदेवाची संख्या वाढली. आता आमच्या गावात 300-350 नवरदेव झाले. हा भेटलं की म्हणतात बापू आमच्याकडे पाहणं, बापू आमच्या. आता पहिल्या काळात 3-3 बायका भेटायच्या, पण आता नाही ना, आता एकच भेटणं मुश्किल आहे का नाही. खूपच छान कविता होती तुमची. नाही सध्याच्या परिस्थितीवर वास्तवदर्शी कविता होती तुमची. हा आणि यमक पण छान जुळवली तुम्ही, आणि वऱ्हाडी भाषेतली कविता असल्यामुळे अगदी काळजाचा ठाव घेणारी कविता होती. सर मी तिकडे बसू का सर? काहून तिथं काय काटे आहेत का? अरे म्हातारा लय थुका उडवायले सर, सगळं तोंडावर थुका उडवायले सर म्हातारे. अरे वानेर तोंड्या बसी का तोंडावर थोकावड. बापू म्हणायचं, आजोबा म्हणायचं, म्हातारा काय तू म्हातारा होणार नाहीस का कवा? हा तिथंच बस. गुरुजी तुमची परवानगी असेल आणि कवी साहेबाची परवानगी असेल तर एक कविता मी पण सादर करतो. तुमची नाही परवानगी असेल तर. आता कसं आहे, आमंत्रित कवी सर आहेत, पण तुमची जर काही अडचण नसेल तर मी एक कविता सादर करू का? वा 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 वा, करा काका, करा कविता सादर करा. हा तर माझ्या कवितेचं नाव आहे हेअर डाय. आता डोक्यावर केस नाही राहिले, आता पांढरे झाले, आता हेअर डाय बी करता येत नाही. पण पहिले जेव्हा घनदाट केस माझ्या डोक्यावर होते, झुपकेदार केस होते, तेव्हाची कविता आहे आणि खरी आहे. एकदा केस पांढरे झाले आणि बायकोला म्हणलं हेअर डाय लावू का, तर मग बायको काय म्हणली, मग मी काय म्हणलो, हे सगळं कवितेत येतं. माझ्या कवितेचं नाव आहे हेअर डाय. ध्यान धरून ऐका जरा. आम्ही ध्यान धरून ऐकतो, पण तुम्ही थुका जरा कमी उडवा. काही केस पांढरे झाले, मनात आलं डाय लावू. काही केस पांढरे झाले, मनात आलं डाय लावू. चेहरा गोरा होण्यासाठी बायकोले म्हणालो काय लावू. लगेच पटकन म्हणाली कशाले केस काळे करता. लगेच पटकन म्हणाली कशाले केस काळे करता. वय झालं तुमचं 40, कशाले 20चे चाळे करता. वयामानानं तुम्ही आता साधत राहायला शिका. उगाच पैसे खर्च करायच्या माग लागू नका. मले वाटलं कशाले बोलून वाद होईल. मले वाटलं कशाले बोलून वाद होईल. हीच जिंकल मॅच भांडणाची, आपणच बाद होईल. एक दिवस लाडात म्हणाली एक क्रीमाना. एक दिवस लाडात म्हणाली एक क्रीमाना. रंग गोरा झाला पाहिजे असं दुकानदाराले म्हणा. म्या म्हणलं कशाले आता रंग गोरा हवा. तिचा मागचा टोमणा म्हणलं तिलेच वापस द्यावा. तूही आता वय झालं, कशाले लावतस काही. मायासारखीच तू पण म्हातारी झालीस बाई. लगेच कशी पटकन म्हणाली माझं वय वाटत नाही. लगेच कशी पटकन म्हणाली माझं वय वाटत नाही. लगेच शेजारणीले बोलून म्हणे खरं सांगावर ताई. शेजारची ताई तिच्याकडूनच बोलली तशी बायको खरंच मनातून खुलली. बरं म्हणलं बया तू वय वाटत नाही. खोटं बोलावं म्हणलं, पण आता म्हातारपणची दुसरी भेटत नाही. हिच्या संगच्या भांडणाले आता हातचं नाही धरायचं. हिच्या संगच्या भांडणाले आता हातचं नाही धरायचं. आणि मनात पक्क ठरवलं आता केसाले काळं नाही करायचं. वा 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 वा, खूपच सुंदर, खूप सुंदर कविता केली बापू तुम्ही, खूप सुंदर. नाही खरंच छान कविता केलेली, खरंच छान कविता केली. अहो त्या काळचा फेमस कवी होतो मी. जवळपास 100च्या वरी पुरस्कार माझ्या नावाने येतं. नाही लय मोठा कवी होतो, पण पैसे नाही घेतले नाही म्हणजे कोण दिले नाही. फुकटच कार्यक्रम केले. नाही बापू, खरंच तुमच्याकडे पाहून वाटत नाही तुम्ही एवढे चांगले कवी असाल म्हणून. नाही खूप छान कविता होती, खूपच छान कविता होती. एक नंबर कविता होती बापू तुमची, एकच नंबर.